सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। मी दीपक नाना वाबळे, सहसंपादक बारामती विभाग। श्री क्षेत्र सासवड येथे शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ। सासवड प्रतिनिधी। श्री क्षेत्र सासवड ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व माता जोगेश्वरी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवाचा शुभारंभ मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात झाला। यावेळी श्री काळभैरवनाथ व माता जोगेश्वरी यांना आकर्षक संपूर्ण पोशाख परिधान करून विधिवत पूजा अर्चा करण्यात आली। पारंपरिक पद्धतीनुसार देवाचा घट स्थापना सोहळा सासवड गावचे पाटील श्री संग्राम जगताप यांच्या हस्ते पार पडला। घटस्थापनेच्या वेळी संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक रोषणाईने उजळून निघाला होता। नवरात्र उत्सवाच्या काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती श्री काळभैरवनाथ मंदिर ट्रस्टच्या वतीने देण्यात आली। नमस्कार। सासवड गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ, काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी माता यांचा नवरात्र उत्सवाचा प्रारंभ या ठिकाणी होत असताना सालाबादप्रमाणे आणि परंपरा जपत जे धार्मिक नियम त्याचं अनुपालन करत या ठिकाणी आजचा नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस या ठिकाणी संपन्न होतो आहे। काळभैरवनाथ मंडळ ट्रस्ट आणि मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने आज या ठिकाणी घटस्थापना होत असताना गावचे प्रमुख मानकरी पाटील या ठिकाणी संग्राम भिकाजी जगताप, गिरी गोसावी महाराज, त्याचप्रमाणे आमचे काळभैरवनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष रमेश वामनराव जगताप, उपाध्यक्ष पांडुरंग वसंतराव भोंगळे यासह या ठिकाणी आमचे अनिकेत पाटील असतील, मानकरी गुलाबराव चवळे पाटील असतील, पुजारी रामभाऊजी भैरवकर, राजेंद्र भैरवकर, त्याचप्रमाणे हर्ष भैरवकर, प्रल्हाद भैरवकर, ते सर्वच पुजारी मंडळी या ठिकाणी, पप्पूशेठ भैरवकर, ही सर्व मंडळी त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं या नवरात्र उत्सवाचं व्यवस्थापन उत्तम पद्धतीने धार्मिक पद्धतीने करत असतात। या ठिकाणी सासवड गावची एक वेगळी परंपरा या ठिकाणी आहे। या नवरात्र उत्सवाचा आणि देवाचा मान आमचे गावचे पाटील संग्राम भिकाजी जगताप यांना असून आज या घटस्थापनेच्या निमित्ताने 12ला बरोबर या ठिकाणी घटस्थापना आमच्या मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने जाहीर केल्यानुसार आज या ठिकाणी संपन्न होते। घटस्थापित केले, देवाला पोशाख चढवला आणि नैवेद्य अर्पण करून या ठिकाणी घटस्थापनेची परंपरा पूर्ण झालेली आहे। सालाबादप्रमाणे पहिली मान या ठिकाणी चढवण्यात आलेली आहे। काळभैरवनाथ मंडळ ट्रस्टने यावर्षी विशेष म्हणजे उत्तम पद्धतीची लाईटिंगची व्यवस्था जवळपास 5 लाख रुपये खर्च करून कायमस्वरूपी लाईट व्यवस्था मंदिराच्या करत आहोत आम्ही, आणि त्याचं उद्घाटन उद्या रात्री 8 वाजता या ठिकाणी होणार आहे। संध्याकाळी सालाबादप्रमाणे 10 वाजता दररोजच या ठिकाणी शिबिरा होत असतो। गोपाची सुरा वेगळी परंपरा या ठिकाणी काळभैरवनाथ मंदिरामध्ये असून अनेक भाविक राज्यभरातून या देवाच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात आणि नवसाला पावणारे म्हणून ही देवता आहे, काळापासून रक्षण करणारी ही देवता आहे। अशा देवतेचं निश्चितपणे वेगळ्या भाविकांना या ठिकाणी आकर्षण आहे, परंतु एक वेगळी श्रद्धा या देवस्थानवर लोकांची असून अतिशय दररोज प्रचंड गर्दी या ठिकाणी दर्शनासाठी असते। आपणा सर्वांना या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आवाहन करतो की आपण सर्वांनीच या देवाचं दर्शन घ्यावं आणि या उत्सवामध्ये हिरिरीने सहभागी व्हावे अशी प्रार्थना। शबिन्याचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या रात्री 10 वाजता या ठिकाणी शबिना संपन्न होत असतो। पालखीची प्रदक्षिणा या ठिकाणी संपन्न होत असतात। साधारणपणे पहिल्या दिवशी 1 वाजेपर्यंत शबिना जातो, त्यानंतर दररोज साधारण अर्ध्या तासाने आपला शबिना त्या ठिकाणी वाढवतो। गोपाची परंपरा साधारणतः 5व्या दिवसापासून या ठिकाणी सुरू होते आणि एक चांगली तरुण मंडळी या ठिकाणी विशेषतः आहेत। नवरात्र उत्सवाच्या छबिनामध्ये जवळपास 30-35 ढोल या ठिकाणी छबिनामध्ये आणि जे छबिना मंडळ आहे ते सुद्धा हिरिरीने अतिशय तरुण मंडळी या ठिकाणी काम करत आहेत आणि एक छबिनाची परंपरा उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी जपण्याची केलेली आहे।